शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377880 छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिव, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव संध्या सोनवणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला। या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत उपस्थित असलेले राज्याच्या विधान परिषदेचे प्रमुख प्राध्यापक राम शिंदे, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार काशीनाथराव दाते, माजी आमदार भीमराव धोंडे, गायक उत्कर्ष शिंदे, राजा खुडे, नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी, ॲडव्होकेट सुभाष राऊत, नागेश गवळी, अंबादास गारुडकर, सुभाष लोंढे। सर्वप्रथम ही देवी अहिल्याबाई होळकर यांची भूमी आहे आणि त्यासुद्धा या शिव फुले आंबेडकरां एवढ्याच महत्त्वाच्या आहेत। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना सुद्धा वंदन करतो। मला बोलवर मी तर आलोच, पण माझ्याबरोबर समता परिषदेने येवल्यात नाशकात तयार केलेला आणि द्विशताब्दी आहे महात्मा ज्योतिराव फुले यांची म्हणून एक रथ सुद्धा घेऊन आलेलो आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रत्येकाबद्दल बोलायचं तर 8-8 तास सुद्धा पुरणार नाही, दिवस सुद्धा पुरणार नाही। प्रत्येकाबद्दल वेगवेगळं बोलायचं, पण हा तिघांबद्दल बोलायचं आहे, पुढे तुम्हाला कार्यक्रम सुद्धा ऐकायचा आहे आणि म्हणून मी जेवढं थोडक्यात आटोपता येईल तेवढं मी आटोपण्याचा प्रयत्न करणार आहे। एक लक्षात घेतलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये राज्यक्रांती केली। शिवाजी महाराजांनी राज्यक्रांती केली, महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजक्रांती केली आणि या दोन्ही महामानवांनी ज्या गोष्टी सांगितल्या आणि केल्या त्याचं सार घेऊन भारताच्या संविधानामध्ये, कायद्यामध्ये या सगळ्यांचा समावेश करण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती बोलावं, एक लक्षात घ्या, महाराज छत्रपती शिवाजी महाराज, पण इतर सुद्धा अनेक, एक संभाजी महाराज, आणखीन काही असतील, परंतु या देशामध्ये हजारो राजे झाले, परंतु छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर जो अंगावर काटा उभा राहतो, छाती अभिमानानं फुलून येते, असा एकमेव राजा तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। अगदी काही नसताना सुद्धा 16व्या वर्षापासून सुरुवात करतो। जिजामाता सांगतात हे तू करायला पाहिजे शिवबा, आणि शिवबा कामाला लागतात, त्यांचे सवंगडी त्यांच्याबरोबर लढायला उतरतात। एक लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सैन्य होतं त्या सैन्याला आपण मावळे म्हणतो, लक्षात घ्या। मावळे म्हणजे सगळे, सर्व समाजातील, सर्व जातीतील, सर्व धर्मातील
हे सगळे लोक म्हणजे मावळे. तसं तर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज काय किंवा महात्मा ज्योतिराव फुले काय किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय, या सगळ्यांनी जे काही काम केलं आहे ते सर्व धर्मांसाठी सर्व जातींसाठी केलं. ठीक आहे, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपापल्या समाजाकडे तो ओढायलाच पाहतोय. माझं सांगणं हे आहे की त्यांनी सांगितलं की सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायला पाहिजे, ते काम आपण करायला पाहिजे. छत्रपतींचं 8वे गुण 8वे रूप सांगितलं. या सगळ्या देशामध्ये त्यावेळेला जे राजे निर्माण झाले, हा पहिला राजा ज्याने शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं आणि सांगितलं की अडचणीत असलेला शेतकरी, दुष्काळात असलेला शेतकरी, त्याच्याकडून सारा घ्यायचा नाही, त्याला मदत करायची. सैन्य निघालं लढायला तर त्यांना सांगायचे त्यांच्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही. ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये लक्ष देणारा, त्यांना अग्रस्थानी ठेवणारा हा या देशातला पहिला राजा. आणि न्यायाच्या बाबतीत तर काय सांगायचं, आजकाल काय काय गोष्टी ऐकायला येतात. पण रांझ्याच्या पाटलानं ज्या वेळेला एका मुलीवर बलात्कार केला आणि महाराजांना कळलं, संध्याकाळपर्यंत महाराजांनी जो आदेश दिला त्या रांझ्याच्या पाटलाला सुद्धा हात पाय तोडून चौरंगा करून त्याला महाराजांच्या पुढे सरदाराने हजर केलं. हा न्याय होता. आज सुद्धा महिलांवर अत्याचार, अन्याय, त्याच्यासाठी किती आपल्याला आंदोलन करावं लागतं, पण महाराजांचा कायदा असा कडक होता. संभाजीराजे चुकले तर महाराजांनी त्यांना सुद्धा सांगितलं, राजे तुम्ही चुकलात, तुम्हाला सुद्धा क्षमा नाही. पुढच्या पोराला सुद्धा सांगितलं की तुम्हाला सुद्धा क्षमा करायची नाही, तुम्ही चुकलात, तुम्हाला सजा भोगावी. असा एक न्यायप्रिय राजा असे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी जे आहे, आणि त्यांच्याकडे मगाशी सांगितलं की सगळ्या प्रकारचे लोक होते हो, फक्त मी नावच सांगतो. आजकाल आमच्याकडे बरेच काय काय जे रॉ आहेत आणि काय इंटेलिजन्स आहे, SID आहे, अमकं आहे तमकं आहे, सायबर आहे, अमकं तमकं, सगळं खूप काय काय आहे. तरी सुद्धा काय काय होतं ते आम्हाला कळतच नाही, मंत्र्यांनाही कळत नाही आणि काय होतं ते जनतेलाही कळत नाही. पण त्यावेळेला एक बहिर्जी नाईक जो शत्रूच्या मोगलांच्या तंबूत त्यांच्या घरात घुसून काय चाललं वित्तम इत्तमभूत माहिती जी आहे बहिर्जी नाईक महाराजांना कळवायचे. ही बहिर्जी नाईक रामोशी समाजाचे होते. तानाजी मालुसरे गड आला पण सिंह गेला महाराज म्हणतात कुणबी समाजाचे. बाजीप्रभू देशपांडे 5 तोफांचे आवाज ऐकल्याशिवाय महाराज तुम्ही गडावर पोहोचल्याची खात्री झाल्यानंतरच हा बाजीप्रभू प्राण सोडेन. चित्पवन ब्राह्मण होता. मुरारदास बाजी देशपांडे ब्राह्मण होते. हंबीराव मोहिते, सूर्याजी मालुसरे, नेताजी पालकर मराठा, सदोबा माळी, येसाजी गायकवाड माळी, शाहिस्ते खानाची बोट जी छाटली त्यांना तिथपर्यंत घेऊन जायचं काम येसाजी माळीक यांनी केलं. एवढंच नाही तर रायप्पा महा, सिद्धप्पा महा, प्रतापराव गुजर समाजाचे, संभाजी करवर, नेमाजी शिंदे धनगर समाजाचे, शिवा काशी पन्हाळगडावर वेळा पडला आणि महाराजांना जायला कुठून जायचं, कसं जायचं, त्यावेळेला हा शिवा काशीत पुढे येतो आणि महाराजांचं रूप घेऊन त्या पालखीत बसतो. दिवट्या वगैरे लावल्या जातात आणि महाराजांचे आशीर्वाद घेऊन
हा शिवा म्हणतो, महाराज मी या वाटेने जाणार आहे, तुम्ही ह्या वाटेने जायचं आहे. महाराज म्हणतात, अरे तुला मारून टाकणार, तुला हे सगळे लोक तू जर सापडला तर. शिवा म्हणतो, लाख मेले तरी चालते, लाखाचा पोशिंदा जाता कामा नये. छत्रपतींचं रूप घेऊन शिवा काशीत जातो. मुघलांना वाटतं की शिवाजी महाराजच इकडून चाललेले आहेत ड्युट्या वगैरे घेऊन. महाराज दुसऱ्या बाजूने वेड्यातून सुटका होते आहे. हा शिवा काशीत न्हावी समाजाचा. एवढंच नाही, महाराज ज्या वेळेला अफजल खानाला भेटायला जातात आणि अफजल खान ज्या महाराजांच्या पाठीमध्ये वार करण्याचा प्रयत्न करतो आणि महाराज अफजल खानाच्या पोटामध्ये वाघनख घुसवतात, कोथळा बाहेर काढतात. ती वाघनख बनवणारा कोण होता? रुस्तम जमा मुसलमान होता. तो त्याने सांगितलं की ही वाघनख तुम्ही लपवून द्या, धोका होईल. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेला अफजल खान ओरडतो त्यावेळेला सय्यद बंडा जो आहे महाराजांवर चाल करून यायला पाहतो, तलवार उगारतो आणि त्याच वेळा जेव्हा महाला जो आहे हा पाठीमागून त्याचा हात कलम करतो. जिजामाता म्हणतात, होता जिवा म्हणून वाचला माझा शिवा. हा जिवा महाला जो होता हा न्हावी समाजाचा. सिद्दी हिलाल, काजी हैदर, इब्राहिम खान हे मुसलमान होते. हे जे ज्या वेळेला गेले महाराजांना भेटायला त्यावेळेला म्हणजे त्या आपण जे म्हणतो की महाराज फक्त मुसलमानांच्या, महाराज अन्यायाच्या विरुद्ध लढत होते सगळ्यांना बरोबर घेऊन. कारण त्यांच्या बरोबर सुद्धा महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सरदार होते आणि त्यामुळं सर्वसमावेशक लोक सगळे होते. महाराज ज्या वेळेला भेटायला गेले अफजल खानाला त्यावेळेला त्यांच्या वकिलाचं नाव होतं काझी हैदर आणि अफजल खानाच्या वकिलाचं नाव होतं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. मग मला सांगा, ही लढाई कोणाची होती? ही लढाई होती अन्याय समाप्त करण्यासाठी उगारलेली महाराजांची तलवार त्या अन्याय दूर करण्यासाठी होते. आणि मग कितीतरी नावं सांगता येईल. महाराजांनी पहिल्यांदा जे आहे अष्टप्रधान मंडळ नेमलं. मोरोपंत पिंगळे हे म्हणा मुख्यमंत्री, रामचंद्र अमात्य वगैरे वगैरे. जास्त वेळ घेत नाही मी तुम्हाला, परंतु या अशी माणसं त्याने बरोबर घेतली की जे राज्य नीट चालवतील. राज्य मिळवणं सोपं आहे, तुम्ही चालवणार कसं आहे. आणि म्हणून जे आहे की अनेकांनी म्हणजे मुस्लिम समाजाबद्दल तर मी पुन्हा तुम्हाला सांगतो की महाराजांच्या सैन्याकडे एका म्हणजे जे सरदार होते मुस्लिम सरदार, हे सिद्दी हिलाल हे घोडदलात सेनापती, इब्राहिम खान आरमारातील अधिकारी, दौलत खान आरमारात सुभेदार, इब्राहिम खान तोफखाना प्रमुख, मदारी मेहतर. ज्या वेळेला महाराज आग्र्यावरून सुटका झाली तेव्हा महाराजांच्या अंथरुणावर हा मदारी मेहतर मुस्लिम हा झोपतो आणि सांगतो महाराज तुम्ही जा. आणि हा महाराजांचं सोंग घेऊन हा तिथे झोपतो. नंतर तोही बाहेर निघून येतो, पण तो मिळाला जर असता तर त्याची खांडोळी होणार होती. तो पण मुस्लिमच होता. महाराजांचं पहिलं जे चित्र काढलेलं आहे त्या चित्रकाराचं नाव मीर मोहम्मद. सिद्दी हिलाल त्याचा पुत्र सिद्दी वाहवा. सिद्दी जोहरच्या पन्हाळ्याच्या वेड्यात त्याच्यावर हल्ला करणाऱ्या नेताजी पालकराच्या सैन्यात हे होते आणि त्यांनी जोहरशी लढाई दिली. महाराजा जे बॉडीगार्ड अंगरक्षक त्यामध्ये 3 मुस्लिम सरदार नेहमी असायचे. सरदार नूर खान, सिद्दी इब्राहिम, सुलतान अशी त्यांची नावं होती. आणि हे तिन्ही लोक जे आहेत अफजल खानाला भेटायला गेले त्यावेळेला महाराजांच्या बरोबरच होते. सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की महाराजांनी जे आहे
सगळ्यांना बरोबर घेऊन ही लढाई लढली. ज्या वेळेला रायगडाची उभारणी झाली आणि मंदिर निर्माण झालं, त्यावेळेला जिजामा म्हणतात, अरे शोभा, आपल्या हिंदू सैनिकांसाठी तू मंदिर उभं केलंस, पण आपल्या मुस्लिम सरदारांचं आणि मुस्लिम सैन्याचं का? महाराजांनी दरबाराच्या समोरच मशीद निर्माण केली. आणि तुम्हाला कल्पना आहे, प्रतापगडावर ज्या वेळेला अफजल खानाला मारलं, त्या अफजल खानाची जी समाधी आहे ती महाराजांनी बांधली आणि त्याला परत ती सांभाळण्यासाठी काही मासिक जे आहे जमीन जुमला देऊन म्हणजे खर्चाची सुद्धा व्यवस्था केली. म्हणजे शत्रूवर सुद्धा प्रेम करणारा हा राजा होता. अहो किती मोठा राजा होता हा, हे आपण काय जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. खरं म्हणजे हा बहुजनांचा राजा असाच उल्लेख महात्मा ज्योतिराव फुले यांनी केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे आहे 1869 साली मराठी भाषेतला छत्रपती शिवाजींचा पहिला पोवाडा लिहिला, 1000 ओव्यांचा. छपाईची सुरुवात झाल्यापासून मराठीतलं हे पहिलं शिवचरित्र आहे. महात्मा फुले त्या पोवाड्यात म्हणतात, सोसले उन्हा तानाला, भ्याला नाही पावस आला, डोंगर कंगर फिरला, यवन जेरीस आणला, लहान मोठ्या पागेला कधी नाही विसरला, राज क्षेत्रामध्ये पहिला नाही दुसरा नाही उपमेला. म्हणजे अख्ख्या राजांमध्ये दुसरा राजाच नाही ह्याच्यासारखा. 1869 सालातच महात्मा ज्योतिराव फुले रायगडावर जातात. 3 दिवस शोधतात की महाराजांची समाधी कुठे आहे. एक लक्षात घ्या, महाराज गेल्यानंतर 180-186 वर्ष कुणी महाराजांची समाधी कुठे आहे आणि महाराज कुठे आणि काय काही पाहिलं नाही. ते पाहिलं हे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी. 180 वर्षानंतर गेले, कुठे आहे हा आमचा राजा. 3 दिवसांनी ती समाधी शोधली. तिथं सुद्धा त्यांना विरोध झाला. समाधी शोधली, तिथं फुलं वाहिली. नंतर खाली आल्यानंतर जे आहे पुण्यातल्या हिराबागेमध्ये जे आहे चाफळकर स्वामी म्हणून जे आहेत ते, गंगाराम भाऊ मस्के, या सगळ्यांनी एकत्र आले, ज्योतिराव फुले, आणि ठरवलं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची. ही पहिली जयंती. त्या कार्यक्रमाला पहिले 27 रुपये जमा झाले त्यावेळेला. त्यातले 3 रुपये महात्मा ज्योतिराव फुले यांचे. माझा कोणावर आक्षेप नाही, पण असं म्हणतात की शिवजयंती लोकमान्य टिळकांनी, नाही, लोकमान्य टिळक त्यावेळेला फक्त 14 वर्षाचे होते. ज्या वेळेला महात्मा फुल्यांनी ही समाधी शोधली, पोवाडा लिहिला आणि शिवजयंती साजरी केली, त्यावेळेला लोकमान्य 14 वर्ष. पण लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा केला, हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. अनेक गोष्टी सांगता येईल. या शिवजयंतीच्या बाबतीमध्ये सुद्धा शासनाने त्याचा पुढाकार घेतलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जर हे द्वितीय जे आहे द्विशताब्दी वर्ष आहे. या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जाहीर केलं 2 महिन्यापूर्वी द्विशताब्दी वर्ष येत आहे. अख्ख्या देशामध्ये ती मी साजरं करायचं आपण ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे फडणवीस साहेबांनी मिटिंग वगैरे घेऊन कामाला सगळे लागलेले आहे. आणि द्विशताब्दी वर्ष जे आहे 200 वर्ष झाली महात्मा ज्योतिराव फुल्यांना, ज्यांनी पुस्तके गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, पहिलं नाटक जे मराठीतलं
तृतीय रत्न हे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी लिहिलेलं आहे. काय काय सांगायचं. दारू माणसाला अधोगतीकडे नेले आणि म्हणून ते त्यांना सांगतात की पुस्तके हा प्रगतीचा एकच मार्ग आहे. वाचन हेच खरे परिवर्तनाचे साधन. थोडे दिन तरी मद्य वर्ज करा, तोच पैसा भरा ग्रंथासाठी. ग्रंथ वाचताना मनीशोध करा, देऊ नका थारा वैर भावा. दारूच्या नादात मूढ खर्च करीतो भिकारी मुलाबाळा. कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात. हे आजचं जे आपण आरक्षण म्हणतो की नाही, ते हे कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात. कारण त्यावेळेला त्यांनी पाहिलं की एखादी गोष्ट जर झाली, तंटा झाला, तर कंप्लेंट येणारा त्याच समाजाचा, वकील त्याच समाजाचा, जज बसले ते त्याच समाजाचे. ते शेतकऱ्याला काही कळतच नाही की काय याने लिहिलं, काय हा बोलला, काय त्याने मांडलं, काय म्हणजे. मग त्याने ठरवलं की नाही, बहुजन समाजाला शिक्षण द्यायला पाहिजे. आणि महात्मा फुल्यांनी जे आहे बहुजन समाजांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. पहिली मुलींची शाळा ते भिडेंच्या वाड्यामध्ये. काही लोक म्हणतात हे ब्राह्मणांच्या विरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले नव्हते. मग भिड्यांनी शाळा कशाला दिली असती मुलींची शाळा काढायला. पहिली शाळा भिड्यांची, दुसरी शाळा अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये. सदाशिवराव गोवंडे ब्राह्मण मुलींची शाळा सुरू करण्यासाठी फुल्यांना आर्थिक मदत केली. मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी सार्वजनिक सत्य धर्माचं पुस्तक छापलं. कितीतरी त्यांचे मित्र होते. सदाशिव गोवंडे, सखाराम यशवंत, परांजपे भांडारकर, भिडे जोशी, भवाळकर, वाळवेकर, पण अनेक. आणि तुम्हाला सांगतो महात्मा ज्योतिराव फुले ब्राह्मण्यवादाच्या विरुद्ध होते. केशवपन, पती मेले केशवपन आपल्या समाजात कोण करत नव्हते, पण ब्राह्मणांच्या समाजात केशवपन. त्यांनी सांगितलं नाही, याच्या पुढे केशवपन करायचं नाही. सगळ्या आमच्या नाविक बंधूंना हाक घातली, सगळ्यांनी संप करून टाकला की याच्या पुढे आम्ही महिलांचं केशवपन करणार, म्हणजे केस कापणार नाही. कोर्टात केस गेली. काही नाही, कोर्टात सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले जिंकले. महात्मा ज्योतिराव फुलेंची पुणे कमर्शियल आणि कॉन्ट्रॅक्ट कंपनी होती. ते एक मोठे उद्योगपती होते, लक्षात घ्या. नामवंत शेतकरी होते. खडकवासला धरण बांधलं, पाणी सुटलं, लोक पाणी घ्यायला तयार नाही, म्हणाले शिळं पाणी आहे, हे कसं काय घ्यायला. त्यांनी शेती घेतली आणि त्या पाण्यावर 3 पिकं काढली वर्षातली. म्हटलं बघा आता मला एवढे पैसे मिळतात. आणि मग आता तर आपण पाहिलं पाण्यासाठी काय लढाई आहे सगळीकडे. पण त्यावेळेला त्यांनी ते काम केलं. खडकवासला धरण असेल, कात्रजचा बोगदा असेल, मुंबईची टाइम्स ऑफ इंडियाची इमारत असेल, मुंबईच्या महापालिकेची इमारत, भायखळ्याचा पूल, परळ रेल्वे वर्कशॉप, सयाजीराव गायकवाड यांचा लक्ष्मीविलास राजवाडा, कितीतरी सोलापूरचे लक्ष्मीविलास मिल, असे ते आणि त्यांच्या ज्या आहे सवंगड्यांनी हे सगळं निर्माण केलं. आणि तुम्हाला सांगतो महात्मा ज्योतिराव फुले हे इन्कम टॅक्स भरायचे. आणि एक वर्ष असं होतं की टाटा कंपनीचं जे आहे त्या वर्षाचं उत्पन्न 20,000 रुपये होतं आणि महात्मा फुल्यांच्या कंपनीचं उत्पन्न हे 21,000 रुपये होतं. पण ह्या महात्माने सगळा पैसा जो आहे समाजासाठी खर्च केला. शेअर मार्केट बद्दल सुद्धा त्यांचा अभ्यास होता. शेअर काढून उद्योग काढणं, हिशोब ठेवणे, रोज किर्द खतावणी सर्व बिनचूक ठेवी, नफा नोटा दावी शोधी त्यात, तेही त्यांनी केलं. पूल बांधले, धरणे. पण आपल्याला हे तर आहेच, दलितांना सुद्धा माणसाचा अधिकार आहे.
स्वतःच्या वाड्यामध्ये पाणी सुद्धा मिळत नव्हतं आमच्या दलित बांधवांना. स्वतःच्या वाड्यामधल्या विहिरीवर ते त्याने आणलं आणि स्वतःच्या हाताने पाणी पाजलं. एक लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्यावर पाण्याला हात घातला. पाण्यातून क्रांती उभी राहिली सामाजिक. फुल्यांच्या वाड्यामध्ये असेल नाही तर चौदार तळ्यावर असेल. काय योगायोग असतात हे. आणि त्यांनी असं सांगितलं की एक जो आहे सर्वसाक्षी जगतपती त्याला नको कुणाची मध्यस्थी. भाऊराव पाटील सुद्धा या सत्यशोधक समाजाच्या जलशांमध्ये ढोलकी वाजवायचे. ते सुद्धा ह्या सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. तिथून प्रेरणा घेऊन रयत शिक्षण संस्था निर्माण झाली. सांगायचं कुठे आहे आता, कितीतरी बोलायचं आहे. शाहू महाराज म्हणायचे महात्मा फुले हे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर आहेत. सयाजीराव गायकवाड म्हणायचे हे हिंदुस्थानचे वॉशिंग्टन आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे महात्मा फुले केवळ राष्ट्रपिता नाहीत तर ते माझे गुरु आहेत. आणि ज्या वेळेला महात्मा गांधी यांना हे कळलं त्या महात्मा गांधी म्हणतात हाच खरा महात्मा आहे, महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात. तर या अशा रीतीने जे आहे हे सगळं जे आहे त्यांनी केलं. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे किती शिकावं त्यांनी. 32 डिग्र्या, 32 डिग्र्या. आणि त्या पण सुद्धा परदेशामध्ये, कुठे अमेरिकेमध्ये तर कुठे लंडनमध्ये आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये. अर्थशास्त्रामध्ये पदवी, कायद्यामध्ये बॅरिस्टर, अनेक पदव्या, 32. त्याच्यामध्ये अनेक PhD. खोट्या नाही खऱ्या बरं. बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते रोग्याला औषध देत नव्हते पण समाजाला औषध देण्याचं काम आणि पायावर उभं राहण्याचं करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की ते दलितांसाठी झगडले, हे तर खरंच आहे. पण तुम्हाला मी सांगतो सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर हे मोठे इकॉनॉमिस्ट होते, अर्थशास्त्रज्ञ होते. 1925 साली त्यांना त्याच्यात PhD मिळाली होती. हिंदुस्थान जे आहे हे स्वतंत्र होण्याचा काळ जवळ आला होता आणि हिंदुस्थानामधला तो रुपी म्हणजे रुपया आणि इतर हे डॉलर आणि युरो वगैरे जे आता हे लंडनचे काही होते ते सगळे आता युरो झाला. पण त्याच्या अगोदर काय होतं लंडनमध्ये त्यांचा जो मेळ घालायचं काम होतं. प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला. लंडनवरून लोक आले, मोठे मोठे विद्वान, मीटिंग झाली आणि आता ह्या रुपी आणि याचा मेळ कसा घालायचा आंतरराष्ट्रीय चलनाबरोबर. तर मोठमोठे लोक बोलले, भुतारे वाचून दाखवले. बाबासाहेब आंबेडकरांनी हात वरती केला. म्हटलं मला सुद्धा बोलायचे. ते वरचे बसलेले इंग्लिश लोक होते ते म्हणाले आंबेडकर तुम्ही आता काय बोलणार. एवढे मोठे मोठे लोक बोलले आता तुम्ही काय बोलणार. म्हटलं काही नाही साहेब, हे सगळे मोठे लोक बोलले ना त्यांनी जे पुस्तकातले उतारे वाचून दाखवले ना ते पुस्तक मी लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक अर्धवट आहे. आता ते मी ते पूर्ण केलेलं आहे. का ते कमिशन हिल्टन यंग कमिशन त्याच्यासमोर मोठे त्यावेळेच्या सगळ्यात मोठे अर्थशास्त्रज्ञ ते होते. तुम्हाला कल्पना आहे भाकरा नांगल धरण हे सगळ्यात मोठं त्याची मांडणी करण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर होते. आणि एवढंच नाही तर त्या भाकरा नांगलच्या त्या धरणाच्या नंतर त्यातून वीज निर्माण झाली पाहिजे, हायड्रॉलिक पॉवर, हे पहिल्यांदा मांडणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कितीतरी गोष्टी आपल्याला माहीत नसतात. आणि तुम्हाला सांगतो की
हे बाबासाहेबांनी जो हे लिहिलं द प्रॉब्लेम ऑफ रुपी वगैरे वगैरे ग्रंथ, त्याच्याच बेसवर आपल्या या देशाची सगळ्यात मोठी रिझर्व्ह बँक जी आहे ती स्थापन केलेली आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे रिझर्व्ह बँकेचे सुद्धा जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, हे आपल्याला विसरता येणार नाही. तर या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, नदी जोड योजना बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला ही योजना मांडली. मजूर मंत्री असताना दामोदर महानदी आणि सोन नदी खोरं प्रकल्प, त्याचं पूर्ण नियंत्रण कसं करायचं, जलनीती त्यांनी तयार केली. दामोदर खोरे प्रकल्प, अमेरिकेच्या टेनेसी व्हॅली प्रकल्पाच्या धर्तीवर दामोदर नदीच्या विकासासाठी त्यांनी पुढाकार घेतला. हिराकूड धरण, तिथं पूर यायचा, तिथं त्यांनी जे आहे वेगवेगळ्या प्रकल्पाची पायाभरणी केली. आपल्याला फक्त एकच माहिती आहे की त्यांनी दलितांचा उद्धार केला. हे तर खरंच आहे, त्यांनी दलितांचा उद्धार केला. पण त्यांनी जे संविधान लिहिलं, त्या संविधानामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या मावळ्यांना एकत्र केलं, समानतेची वागणूक दिलं. ज्या महात्मा ज्योतिराव फुलांनी सांगितलं, ख्रिस्त मम्मत मांग ब्राह्मणाची धरावे पोटाची बंधुपरी, हे सगळं जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहिलं. सगळ्यांना एक मताचा अधिकार दिला, महिलांना सुद्धा एक मताचा अधिकार, गरीब मला एक मत आणि श्रीमंताला सुद्धा एक मत. हे संविधान आज जगामध्ये पूजलं जात आहे. काय सांगायचं, नवीन जर देश निर्माण झाला तर अभ्यास तुमच्या संविधानाचा, भारताच्या संविधानाचा होतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. अमेरिका आज लढते, व्हिएतनाम मध्ये 25 वर्षापूर्वी त्यांनी अशी लढाई सुरू केली. आणि तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची जी युद्धनीती होती, त्या युद्धनीतीच्या द्वारे व्हिएतनामने त्यावेळेला अमेरिकेला सुद्धा परत पाठवलं. ही शिवाजी महाराजांची रणनीती आज सुद्धा जगामध्ये अभ्यास होतो. संविधान आज सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं आज तुमच्या आमच्या समोर कितीतरी सांगता येईल, परंतु जे आहे वेळ खूप होतो आहे. मी अधिक काही जास्त बोलणार नाही, पण एवढंच आहे की सगळ्यांना एकत्र घेऊन जाऊया. त्याच्यामध्ये सकाळी माझी बोळवण करा, परतून घरा जावे, तुम्ही साक्ष राखावे मजलागी, जगा माझी धर्म अगणित होती, कुणी म्हणे जगा माझी धर्म अगणित होती, लढाया खेळती रेड्यापरी, महात्मा ज्योतिराव फुले. आणि मग त्याच्यामध्ये कोणीतरी मरणारच ना. मग कुणी म्हणे स्वर्गास गेला, कुणी म्हणे जन्नतीस गेला. अरे जन्नतीस गेला काय, स्वर्गास गेला काय, तो बिचारा मेला आणि त्याची बायका पूर्ण रस्त्यावर आली. काय म्हणाला त्या लढाईत. म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं काम करायला पाहिजे, हे या सगळ्या संतांनी सांगितलं. आणि हा महाराष्ट्र जो आहे, हा महाराष्ट्र भूमीनं ह्या सगळ्या रत्नांना, रत्नाच्या खाणी, हे युगपुरुष छत्रपती शिवाजी असतील, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे युगातून एकदाच जन्माला येतात, परत परत नाही. आणि म्हणून हा महाराष्ट्र महत्वाचा आहे. आणि म्हणूनच सेनापती बापटाने म्हटलेला, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. महाराष्ट्र या भारताचा आधार आहे, तो या सगळ्या युगपुरुषांमुळे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.